तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, नियतीने एकाच वेळी राकेश आणि वल्लरी या दोघांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. आणि प्रेक्षकांनो, त्याचबरोबर इथे राकेशला पोलिसांनी अटक करताच राकेश काही एकटा शांत निघून जात नाही. जाता जाता तो वल्लरीला सुद्धा अडकवून जातो, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश आणि वल्लरी दोघेजण आपापले गुन्हे लपून ठेवण्यासाठी, दोन्ही गुन्हेगार एकमेकांचा गुन्हा लपून ठेवण्यासाठी एकमेकांना मदत करत असतात आणि इथे राज शिर्केंना बर्बाद करत असतात. राज शिर्केंचा पैसा फुकटचा त्यांना लुबाडायचा असतो. दोघेही जण फुकटचे त्यांच्या पैशांवरती राज्य करत असतात, त्यांचा पैसा खात असतात आणि त्यांनाच उद्ध्वस्त करण्याची स्वप्नसुद्धा रंगवत असतात. वल्लरीने सुद्धा 20 वर्षांपूर्वी तेच केलं. इथे रमाकांत आणि सात्विकाचा संसार उद्ध्वस्त केला आणि आता राकेशसुद्धा तेच करत आहे. तिच्या स्वतःच्या बायकोचा म्हणजे अंजलीचा आणि अर्णव ईश्वरीचा संसार उद्ध्वस्त करून राज शिर्केंना बर्बाद करत आहे. म्हणजे 20 वर्षांपूर्वी अर्णवच्या वडिलांना वल्लरीने, तर इथे आता राकेश हा अर्णवला बर्बाद करत आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काकांबरोबर जे घडलं तेच आता अर्णवबरोबर सुद्धा घडत आहे. फक्त माणसं थोडी वेगळी आहेत, पण घरातलीच आहेत. बर्बाद करणारे घरातलेच असतात. त्याच्यापैकी एक राकेश आणि वल्लरी हे दोघेजण आहेत, पण अजूनपर्यंत ही गोष्ट घरातल्या लोकांना समजलेली नाही. फक्त इथे ईश्वरी आणि अर्णव यांना राकेशचं सत्य माहिती आहे, पण मामीचं नाही. आणि मामी तर सगळ्यात मोठी गुन्हेगार आहे. ही गोष्ट आता नियती लवकरच सगळ्यांसमोर आणणार आहे. तर प्रेक्षकांनो, या ठिकाणी आता राकेशला पळून जायचं असतं. राकेश आता इथे कंटाळला आहे. त्याला मोठा इथे हात मारून त्याला आता इंडिया सोडून मलेशियाला जायचं आहे. त्याचं त्याने तिकीट वगैरे सुद्धा बुक करून ठेवलं आहे. राकेश हा किती मोठा गुन्हेगार आहे. तो आय विटनेस म्हणून, एक मोठा साक्षीदार म्हणून डॉक्टर अर्णवच्या आणि ईश्वरीच्या हाती लागलेला असतो. तर डॉक्टरला त्यांनी आता स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवलेलं असतं. पुढे जाऊन जर राकेश फिरला, खोटं बोलला, तर मग इथे डॉक्टर तर पकडून ठेवलेला आहे राकेशच्या विरोधामध्ये बोलायला. त्यामुळे त्याला बांधून वगैरे एका रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं आणि तिथे आता लक्ष ठेवायला तारा आहे आणि मध्ये मध्ये शिर्केसुद्धा असतात. त्या दोघांना आता डॉक्टरची जबाबदारी दिलेली असते. त्याचबरोबर ताराला इथे राकेशची मदत करायला सांगितलेलं असतं. राकेश जे काही बोलेल ते ऐकून घ्यायचं आणि तसं करायचं. त्याला अजिबात आपल्यावरती संशय येता कामा नये की बाबा माझं सत्य अर्णव ईश्वरीला समजलं आहे, ही गोष्ट त्याला कळता कामा नये, नाहीतर आपल्यासाठी गोष्टी अवघड होऊन बसतील. तेव्हा तारा सांगितल्याप्रमाणे राकेशने तिने मलेशियाचं तिकीट केलेलं असतं. त्याने सांगितलेलं असतं तिथे माझी एक मीटिंग आहे, ती मीटिंग झाल्यानंतर मी तिथे काही दिवस राहणार आहे आणि तूसुद्धा डार्लिंग तारा मलेशियाला ये. आता तारा दुसरी तिसरी कुणी नसून शलाकाची आते बहीण आहे. शलाकाचे वडील तिचे मामा लागतात आणि त्यामुळे ते आपल्या बहिणीच्या अपमानाचा, तिच्या खुनाचा बदला घ्यायला आलेली असते राकेशकडून. आणि तिने छान पद्धतीने राकेशला आता एक्सपोज केलेलं असतं त्याची सेक्रेटरी बनून. इथे राकेशला पकडण्यामध्ये ताराची अर्णव ईश्वरीला खूप मदत झालेली असते. त्यामुळे अर्णवने ठरवलेलं असतं की आता राकेशला मलेशियाला जाण्याच्या आधी सगळ्यांसमोर एक्सपोज करायचं. अंजलीचा बड्डे आलेला असतो आणि बड्डेच्या दिवशी इथे राकेश म्हणतो की मी तुझा खूप मोठा वाढदिवस साजरा करणार आहे, हे सरप्राईज तुझ्यासाठी सगळ्यात बेस्ट सरप्राईज असेल असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णवसुद्धा म्हणतो आपल्या बहिणीला, मी सुद्धा तुला उद्या एक छान सरप्राईज देणार आहे आणि तिच्या बड्डेच्या दिवशीच राकेशचा खरा सगळ्यांच्या समोर आणायचा असतो. तेव्हा इथे राकेश आता मुद्दामूनच ते सगळं करत असतो. इथे आता वाढदिवसाची पार्टी द्यायची आणि रातोरात मलेशियाला निघून जायचं. त्यामुळे इथे
अंजलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि अंजलीला त्रास झाला म्हणजे अर्णवलासुद्धा त्रास होणार. त्याच्यामध्ये 50 कोटीचं कर्ज सात्विक फॅशनवरती. एवढं कर्ज फेडता आलं नाही म्हणजे अर्णव बर्बाद होणार. याची सगळी तयारी राकेश करून जात असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते, आपल्याकडे अजिबात वेळ नाही आहे, आपल्याला घाई करावी लागेल. राकेशचं सत्य लवकरात लवकर आपल्याला सगळ्यांच्या समोर आणावं लागेल. तेव्हा इथे आता सगळेजण इथे अंजलीच्या वाढदिवसामध्ये मग्न असतात. एका बाजूला अर्णव आता सरप्राईज देत असतो, तर एका बाजूला राकेशला एक्सपोज कसं करायचं. 50 कोटीचं कर्ज त्यांनी कुठल्या बँकेमध्ये घेतले ते पेपर भेटत नसतात. ते आता लोन पास झाल्यानंतर जे पेपरवर्क त्याने केलेलं असतो ना, ती फाईल तो आता जाळत असतो. ती फाईल आता अर्धी जळलेली असते, पण ती वल्लरीच्या हाती लागते आणि ती फाईल आणून वल्लरीने अर्णवच्या गाडीमध्ये ठेवलेली असते. ती फाईल आता अर्णव बघतो तेव्हा त्याला कळतं की 50 कोटी कुठल्या अकाउंटवरती येणार आहेत आणि ती सगळी माहिती त्याला मिळाल्यानंतर तो बँकेमध्ये कॉल करतो आणि राकेशबद्दल जाऊन सगळं सत्य सांगतो. त्यामुळे हे कर्ज जरी माझ्या नावावरती किंवा अंजलीताईची सही असताना तुम्ही देत असाल, पण तरीसुद्धा हे कर्ज तुम्ही देऊ नका, कारण हे कर्ज एक फ्रॉड माणूस घेतोय. मी कुठल्याही पद्धतीचं माझ्या कंपनीवरती एवढं लोन तर घेऊ शकत नाही. त्यामुळे 50 कोटीचं लोन तुम्ही आत्ताच्या आत्ता कॅन्सल करा. तुम्ही अजिबात एवढं कर्ज त्या माणसाला द्यायचं नाही. अर्णव बँकेमध्ये कॉल करतो स्वतः पर्सनली भेटून. ते सगळं पेपरवर्क हा फ्रॉड आहे आणि मग हे तुम्ही लोन आता कॅन्सल करा असं अर्णवने सांगून आता 50 कोटीचं लोन थांबवलेलं असतं. आणि राकेशला असं सांगायला सांगितलेलं असतं की तुम्हाला पैसे मिळतील आणि त्यामुळे इथे राकेशला संशय येणार नाही याची काळजीसुद्धा अर्णवने घेतलेली असते. तेव्हा राकेश म्हणतो की चला आता रात्रीपर्यंत मला माझे 50 कोटी रुपये मिळतील. एकदा का 50 कोटी रुपये मिळाले की मी मलेशियाला पळून जायला मोकला. मी पळून जाईन आणि थोड्या दिवसानंतर माझ्या तारा डार्लिंगला तिकडं बोलून घेईन. तिच्याबरोबर छान आता काही दिवस राहीन असं प्लॅनिंग त्याने करून ठेवलेलं असतं. माझी जबान खूपच खरी आहे असं म्हणून इथे त्याने डॉक्टरला आणि वल्लरीला उल्लू बनवलेलं असतं. ही गोष्ट वल्लरीला समजते, म्हणूनच तिने अर्णवला आता नकळतपणे का होईना पण मदतच केलेली असते. ती आता लोनची फाईल जळलेली जरी असली तरी त्याच्यावरती बँक डिटेल्स मिळतात, कशा पद्धतीने खोटे सगळे पेपर दिलेत आणि त्या पेपरवरती सही अंजलीची असते. त्यामुळेच इथे राकेशने 50 कोटीचं लोन घ्यायला त्याला इथे आता शक्यता झाली, कारण अंजलीने न बघता त्याच्यावरती सही केलेली असते. ही गोष्ट अर्णवला नंतर समजते. अर्णव म्हणतो की नक्कीच ताईला याबद्दल काही माहिती नसेल म्हणूनच तिने सही केली असेल. आणि तेव्हा आता लोन तर कॅन्सल झालेलं असतं. अंजलीचा वाढदिवस असतो त्यामुळे छोटीशी पार्टी असते. वाढदिवस साजरा झाल्या एकदा का पैसे सगळे आले की तो लगेच निघणार असतो. संध्याकाळपर्यंत वाट बघत असतो. शेवटीला फायनली अंजलीचा बड्डे होतो. तेव्हा राकेशने एक धुराचा सिलेंडर आणलेला असतो. तो धूर आता तो सगळ्या घरामध्ये करतो आणि मग सगळेजण त्या धुरामुळे बेशुद्ध होतात आणि बेशुद्ध होऊन खाली पडतात. तेव्हा राकेश म्हणतो की चला सगळे बेशुद्ध झाले, आता सगळे दागिने वगैरे पैसा अडका चोरून मी इथून पळून जाणार आहे, कारण हे लोक सारखी माझ्या अपघाताची केस आता रिओपन करतायत. जर यांना कळलं की तो अपघात मी स्वतःच घडून आणला होता तर मग माझं तसं पण काही खरं नाही आहे. त्याचबरोबर हे चांगलं वागण्याचं नाटक करून पण मला कंटाळा आला आहे. तेव्हा आता मी एक काम करतो, लोन पास होत नाही आहे ना, सगळे आता यांचे दागिने चोरतो. ते सुद्धा काही कमी नाही आहेत. सगळे दागिने सगळा पैसा तिजोरीतला घेऊन पळून जातो असं त्याने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे तो सगळे दागिने आणि पैसा चोरी करून जायच्या आधी त्याने सगळ्यांना बेशुद्ध केलेलं असतं. त्यामुळे बेशुद्ध झाल्यानंतर राकेश म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी, अगं तुझ्यासाठी काय नाही केलं, पण शेवटीला तू काय माझ्या हाती लागली नाहीसच. पण आता बेशुद्ध झाली आहेस ना, तुला आता शेवटचं गुड बाय करतो आणि जाता जाता तुला एक गुड बाय किससुद्धा देतो. आणि तो बेशुद्ध ईश्वरीला आता किस करणार असतो. तेवढ्यातच ईश्वरी डोळे उघडते आणि इथे आता राकेशच्या जोरदार डाव्या हाताने थोबाडीत देते. तेव्हा अर्णवसुद्धा तिथे येतो. सगळेजण जागे होतात. तर ईश्वरीने आधीच सांगितलेलं असतं की राकेश आपल्याला बेशुद्ध करणार आहे, त्यामुळे आपण
सगळ्यांनी श्वास थांबवायचा, कुणीही श्वास घ्यायचा नाही धूर जाईपर्यंत. आणि जो त्याने आता धूर आणलेला असतो ना, तो सुद्धा बेशुद्ध करणारा नसतो, तो त्यांनी चेंज केलेला धुराचा इथे आता सिलेंडर असतो. त्यामुळे इथे राकेशचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो. तेव्हा इथे राकेश घाबरतो, काय करावं त्याला कळत नाही. अंजली तिथे येते. अंजली म्हणते, हे काय करताय तुम्ही, हे काय केलं तुम्ही, सगळ्यांना बेशुद्ध केलं आणि आता तुम्ही इथे ईश्वरीला काय म्हणालात, गुड बाय किस करून तुम्ही निघून जाणार आहात मलेशियाला, कशासाठी. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळतील. तेव्हा इथे अर्णव शिर्केला फोन करतो, ताराला म्हणतो की चला तुम्ही दोघेजणं डॉक्टरला इथे घेऊन या. आणि त्याचबरोबर इथे आता ती फाईलसुद्धा दाखवलेली असते ज्याच्यामध्ये 50 कोटीचं त्याने लोन आता मागितलेलं असतं. तो डॉक्टर तिथे येतो आणि राकेशच्या सगळ्या कारस्थानाचा पर्दाफाश करतो. मेमरी लॉसचं खोटं सर्टिफिकेट दिलेलं आहे. 50 कोटीचा इथे लोन घेऊन ह्याला मलेशियाला पळून जायचं होतं. ते तिकीट आता ताराने बुक केलेलं असतं, ते सांगितलेलं असतं, ते अंजलीला दाखवलं जातं. शलाकाचा खून यानेच केला आहे ते सांगितलं जातं. एकाच वेळी 7-8 मुलींना फसवतोय, त्यांच्याबरोबर अफेअर ठेवतो आणि त्यांना इथे मारून टाकतो, त्यांचा पैसा घेतो, त्याचबरोबर त्यांचे ऑर्गन्स सगळे इथे ट्रान्सफर करतो. या सगळ्या गोष्टी आता अर्णवने अंजलीसमोर आणलेल्या असतात. आणि मग अर्णवने पोलिसांनासुद्धा फोन केलेला असतो. पोलीस तिथे आलेले असतात. राकेशच्या गुन्ह्याचा इथे आता पूर्णपणे पाढा वाचल्यानंतर अंजली राकेशच्या थोबाडीत देते, आत्तापर्यंत मी एका गुन्हेगाराबरोबर राहत होते, म्हणजे मी किती मूर्ख मुलगी आहे. तरीसुद्धा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघे मला समजावत होते, पण मी कुणाचं काही ऐकलं नाही. मी किती मोठी मूर्ख होते. माझ्या इथे प्रेमाला, माझ्या विश्वासाचा तुम्ही विश्वासघात केलात. का केलं तुम्ही असं, काय कमी केलं होतं मी माझ्या प्रेमामध्ये. तुमच्यावरती आंधळा विश्वास ठेवला, ही माझी चूक झाली का. तुमच्यावरती देवापेक्षा जास्त विश्वास ठेवला, ही माझी चूक झाली ना. हो, चूकच झाली म्हणायचं. स्वतःच्या भावावरती विश्वास न ठेवता तुमच्यासारख्या नीच माणसावरती विश्वास ठेवला, ही तर माझी चूकच झाली ना. असं आता अंजली म्हणते, त्याच्या थोबाडीत वगैरे देते आणि म्हणते, इन्स्पेक्टर आत्ताच्या आता या नीच माणसाला घेऊन जा. वल्लरी बाजूला उभी राहून आता हसत असते. राकेश म्हणतो, मामी कुठे ना कुठेतरी या सगळ्यात तुमचाच हात आहे. जळलेली फाईल इथे आली आहे, म्हणजे ही फाईल आणण्यामध्ये तुम्हीच मदत केली असेल. मामी जाता जाता मी तर जेलमध्ये जाईन कधी ना कधीतरी, मी सुटेनच, पण तुमची आता वाट लावून जातो. तेव्हा राकेश म्हणतो की बरं ठीक आहे, मी गुन्हेगार आहे, मी नीच आहे, माझं सत्य तर तुम्हाला समजलं, पण इथे 20 वर्षापासून एक गुन्हेगार तुमच्यात राहतो आहे, त्याला तुम्ही समजलात काय, त्याला तुम्ही ओळखलात तरी का. अजिबात नाही ना. तो गुन्हेगार कोण आहे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो, कोण आहे तो गुन्हेगार जो आमच्यामध्ये 20 वर्षांपासून राहतो आहे आणि आम्हाला माहीत नाही. खोटं बोलू नको, चल नीच माणसा निघ इथून, इन्स्पेक्टर याला घेऊन जा. तेव्हा इथे राकेश म्हणतो, मामी अहो बघा हे लोक ओळखत नाही आहेत तुम्हाला. तेव्हा मामी म्हणते, ओ जावई बापू काय बोलताय, तोंड सांभाळून बोला, तुम्हाला जावई बापू बोलायची पण लाज वाटते, निघ नीच माणसा. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो बरं ठीक आहे, जाता जाता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. आणि तेव्हा इथे आता राकेश ती व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये इथे मामीने ईश्वरीची सुपारी उदयकांतला दिलेली असते. ईश्वरीची सुपारी इथे आता धुमाळला दिलेली असते. तो व्हिडिओ आता राकेशकडे जो वल्लरीचा असतो तो सगळ्यांना दाखवला जातो, ज्याच्यामध्ये इथे ईश्वरीवरती हल्ला करणारी सगळ्यात मोठी व्यक्ती वल्लरी आहे हे आता अर्णवला समजतं. 20 वर्षांपूर्वी तुमच्या वडिलांना आणि इथे ईश्वरीच्या आईला फसवणारी व्यक्तीसुद्धा वल्लरीच आहे, याचा खुलासा आता जाता जाता राकेशने करत वल्लरीला सुद्धा अडकवलेलं असतं. त्यामुळे नियतीने एकाच वेळी राकेश आणि वल्लरीला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा दिलेली असते. वल्लरी राकेशला फसवते, राकेश जाता जाता वल्लरीला फसवतो. दोन्ही गुन्हेगार जे एकमेकांचा गुन्हा लपवत असतात ते दोन्ही गुन्हेगार एकमेकांच्या विरोधात जाऊन एकमेकांनाच फसवतात आणि जेलमध्ये पाठवतात. तर इथे अर्णव म्हणतो की इन्स्पेक्टर आता फक्त राकेशलाच नाही तर तुम्ही मामीला पण घेऊन जा, कारण तिच्यामुळे माझ्या आईने इथे आत्महत्या केली आहे. आम्ही दोघेजणं लहानपणीच पोरके झालो. आम्ही दोघेजणं इथे आमच्या आईवडिलांशिवाय कसं जगलो ते आमचं आम्हाला माहिती, आणि त्याचमुळे आता मामीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी.
त्यामुळे इन्स्पेक्टर मामीलासुद्धा तुम्ही जेलमध्ये घेऊन जा असं अर्णवने सांगत एकाच वेळी राकेश आणि वल्लरी या दोघांनासुद्धा त्यांच्या त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळवून दिलेली असते.